पाहुयात राज्यातल्या सगळ्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या। शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली। अजित पवार गटाला अडचणीत आणण्यासाठी आता मोठी खेळी केली आहे। शपथपत्रांचा मुद्दा सुनावणीत पुन्हा अधोरेखित करणार असून जर खोटी शपथपत्र दाखल करण्यात आली असतील तर त्या मुद्द्यावर सुनावणी घेण्याची मागणी करणार आहेत आणि खोटी शपथपत्र दाखल करणं कलम 340 अन्वये गुन्हा असून निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही बाब ते आणून देणार आहेत। मकाऊ की रातें पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं लिहत संजय राऊत यांनी मकाऊच्या कॅसिनोमधील आणखी एक व्हिडिओ ट्विट केलाय। 6 सेकंदांच्या या व्हिडिओत मकाऊमधील कॅसिनो दिसून येतोय, मात्र तिथं नेमकं कोण बसलंय हे स्पष्ट दिसत नाहीये। चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या कौटुंबिक दौऱ्यामधले फोटो व्हिडिओ शेअर करून प्रसिद्धी लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा संजय राऊत यांचा आजचा व्हिडिओ हा फुसका फटाका असल्याची टीका भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी केली आहे। तर पिक्चर अभी बाकी है असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी आपला पिक्चर कसा पूर्ण केला याचं उत्तर द्यावं असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। 2014 पासून देशाला पनवती लागली आणि ती 2024 ला दूर होईल असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात त्यांना पनवती शब्दाबाबत अडचण वाटायला नको, भाजपला या शब्दाचा राग यायला नको असंही ते म्हणाले। तर संजय राऊत जिकडे जातात तिकडे पनवतीच घेऊन जातात। राऊतांमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना पनवती लागल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे। तर आता सरकार आल्यापासून संजय राऊत भविष्यवाणी करतात, मात्र ते जे बोलतायत तसं होत नाहीये असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावला आणि दुसरीकडे पंतप्रधानांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणं योग्य नसून असं करणाऱ्या विरोधात कारवाई व्हायला पाहिजे असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलंय। तर नागपुरात होणारं अधिवेशन या सरकारचं शेवटचं अधिवेशन असेल असा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय। 31 डिसेंबर नंतर हे सरकार पडणार असून आपलं सरकार येईल असं ते म्हणालेत आणि कोकण दौऱ्यावर असलेल्या आदित्य यांनी चिपळूणमध्ये खळा बैठक घेतली आहे। महायुतीचं सरकार हे हेराफेरी सरकार असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। तर अंतरवाली सराटीत लाठीमार करणाऱ्या तुषार दोशी यांच्यावर कारवाई न होता त्यांना पुण्यात बदली मिळाली, यावर दीपक केसरकर यांनी पत्र लिहत स्थगितीची मागणी केली आणि त्यावर एकानं मारल्यासारखं करायचं आणि एकानं रडल्यासारखं करायचं अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे। तर हनुमान चालीसा प्रकरणामध्ये आम्ही दोषमुक्त होणारच ही खात्री असल्याचं रवी राणा यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। पोलिसांनी अटकेच्या प्रक्रियेचं रीतसर पालन न केल्याचं आम्ही कोर्टात सिद्ध केल्याचं सुद्धा ते म्हणाले। ऊस दर आंदोलनासाठी तब्बल 9 तास चक्काजाम करणाऱ्या राजू शेट्टी यांच्यासह 2,500 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। तर बंदी आदेश झुगारून बेकायदेशीररित्या महामार्ग रोखल्याप्रकरणी शिरोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सिंधुदुर्गातील ठाकरे गटाचे ओबीसी सेलचे जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांचं कुडाळमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। तर ठाकरे गटात डावललं जात असल्यानं पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले। नाशिक जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी आता आरोपी असलेले ठाकरे गटाचे नेते अद्वै हिरे यांच्या जामीन अर्जावर मालेगाव सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे आणि त्यांना जामीन मिळतोय की जेलमधील मुक्काम वाढतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। राज्यातल्या धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। जालन्यामधल्या जामखेड गावात धनगर बांधवांचं सुरू असलेलं उपोषणकर्त्यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली आहे। जालना येथील धनगर आंदोलनकर्त्यांवर गुन्हे नोंदवल्यानं भाजप आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे। तर धनगरांना न्याय द्यावा तसंच अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणारं पत्र त्यांनी फडणवीसांना लिहिलंय। जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली असून एकनाथ खडसे आणि आजारपणाचं ते ढोंग केलंय असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलं होतं। या वक्तव्यावरून वाद पेटलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजनांच्या प्रतिमेला काळं फासलं असून निषेध व्यक्त केला
आणि त्यानंतर भाजपनं गिरीश महाजन यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर दिले। तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असा निर्धार छगन भुजबळ यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलाय। मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये आणि मराठ्यांना टिकेल असं वेगळं आरक्षण द्या या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केलाय। मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर अन्याय होईल असंही ते म्हणाले। तर आम्ही कायदेशीर निकष पूर्ण करतोय तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण का नको असा सवाल मनोज जरांगे यांनी भुजबळांना केलाय। इतर जातींनाही सुविधा मिळतात मग एका जातीवर इतका आकस का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। सरकार सरसकट कुणबी प्रमाणपत्र देईल तेव्हा ओबीसी समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिलाय। आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर मराठा कुणबीच्या ज्या नव्या नोंदी सापडल्यात त्यात 5% पण नव्या नोंदी नसल्याचं ते म्हणाले। मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदी शोधणाऱ्या शिंदे समितीनं नागपूर विभागात जवळपास 74 लाख कागदपत्रांची तपासणी केली आहे। त्यामध्ये आता 8 लाखांवर कुणबी नोंदी आढळून आल्यात तर कुणबी मराठा कुणबींची 50 ते 55 कागदपत्र आढळून आली आहेत। जालन्यामध्ये आमदार रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेमध्ये 2 मराठा आंदोलकांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येतोय। तर परतूर तालुक्यामधील दैठणा येथे रोहित पवारांची सभा होती आणि 2 मराठा आंदोलकांनी ही यात्रा थांबवण्याची विनंती केली। मात्र यावेळेस बाचाबाची झाल्यानं पवारांच्या मराठा आंदोलकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्यानंतर आता मराठा समाजाच्या रोषामुळेच पवारांच्या संघर्ष यात्रेला ब्रेक लागला। अहमदनगरच्या श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात एजंटची मुजोरी दिसून आली आणि या एजंट्सनी आरटीओ कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केलाय। कागदपत्रांवर सही न केल्यानं 10 ते 15 जणांनी आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे। तसंच चॉपरनं हल्लाही केला आणि हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले। तर वर्धा रेल्वे स्थानकावर आरपीएफ कर्मचाऱ्याच्या सतर्कतेनं प्रवाशाचा जीव वाचलाय। ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये जात असलेल्या या प्रवाशाला त्यांनी सुरक्षितरित्या बाहेर काढले। सिंधुदुर्गच्या आरवली गावामधील श्रीदेव वातोबाला जत्रेनिमित्तानं कमळाच्या फुलांचा पोशाख करण्यात आला होता आणि मूर्तीची आणि गाभाऱ्याची सजावट करण्यासाठी सुमारे 8 ते 9 हजार कमळाच्या फुलांचा या ठिकाणी वापर करण्यात आला। शीख धर्माचे पहिले गुरु श्री गुरु नानक देवजी साहेब यांच्या 554व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाशिमच्या शीख आणि सिंधी बांधवांनी भजन कीर्तन म्हणत शोभायात्रा काढली आहे। तर गुरु नानक जयंतीनिमित्तानं शहरातील गुरुद्वारांना सजवण्यात आले। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या थाटामाटात तुळशी विवाह आयोजित करण्यात येतोय। तर आरती भजन कीर्तन आणि मंगलाष्टके म्हणत हा विवाह सोहळा पार पडतोय। त्यानिमित्तानं फटाक्यांची आतषबाजी सुद्धा या ठिकाणी दिसून आली। तर आता गोंदियामध्ये कार्तिकी पौर्णिमा आणि तुळशी विवाहासाठी ऊसाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आणि तुळशी विवाहादरम्यान 50 टनहून अधिक ऊस विकला गेला। त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। तर एटापल्ली तालुक्यामधल्या टिटोळा येथील पोलीस पाटलाला माओवाद्यांनी गोळी मारून ठार केलंय। जांबिया आणि अडंगे रोडवर त्याचा मृतदेह आढळून आलाय। मृतदेहाच्या जवळ माओवाद्यांनी एक पत्रक टाकून सुरजागडचा दलाल आणि पोलीस खबरे असल्याच्या कारणावरून हत्या केल्याचं म्हटलेलं आहे। जैविक खतांमध्ये रासायनिक खतांची भेसळ करून विकणाऱ्या हैदराबाद येथील बायोफॅक्ट इनपुट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यामधील एका कृषी सेवा केंद्रातून विक्री झालेल्या जैविक खतात रासायनिक खतांचं भेसळ झाल्याचं निदर्शनास आलं होतं। पालघर जिल्ह्यामध्ये सध्या हजारो बेकायदेशीर बोटी खुल्या मासेमारी आणि रेती उत्खननासाठी वापरल्या जात असल्याचं समोर आलंय। तर बोटींचा वापर देशविघातक कामांसाठी होण्याची भीती व्यक्त केली जात असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होतीये। सोयाबीनला 8,000 रुपये भाव द्या अन्यथा पाशा पटेल यांच्या घरावर सोयाबीन दिंडी काढू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। तर सोयाबीन परिषदेमध्ये ही मागणी करण्यात आली। यावेळेस राजू शेट्टी यांनी ऑनलाईन उपस्थिती लावत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय। छत्रपती संभाजीनगरमधील महापालिका शाळेमधल्या विद्यार्थ्यांची बोगस उपस्थिती तसंच भाडोत्री शिक्षक नेमल्याचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय। भरारी पथक स्थापन करून प्रत्येक शाळेची तपासणी करण्याचे आदेश प्रशासक जी श्रीकांत यांनी शिक्षण विभागाला दिलेत।
हिंगोली जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये हरभरा पिकाची लागवड झाली आहे, मात्र आता ढगाळ वातावरणाचा फटका हरभरा पिकाला बसला आणि हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। तर रोपं पिवळी पडून सुकत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। परभणीमध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने उन्हाळी हंगाम संकटात सापडला होता, मात्र आता येलदरी आणि सिद्धेश्वर धरणामधून पाणी आवर्तनं सोडण्यास मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। येलदरीमधून 3 आवर्तनं तर सिद्धेश्वरमधून 5 आवर्तनं मिळणार आहेत। मुक्ताईनगरमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, त्यामुळे आतापासूनच चाऱ्याचा तुटवडा जाणवू लागलाय। तर चाऱ्याचे भाव गगनाला पोहोचल्याने शेतकऱ्यांना जनावरं सांभाळणं सुद्धा आता कठीण होतंय। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे जवळ्या पाणी प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणी साठा आहे आणि त्यातच अनेक दिवसांपासून इथं अवैधरित्या पाणी उपसा सुरू असल्यानं पाणी पातळीत झपाट्यानं घट होतीये। तर हा बेसुमार उपसा थांबवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। सोलापूर एसटी प्रशासनानं दिवाळीमध्ये विक्रमी कमाई केली आहे। 1 ते 15 नोव्हेंबर या 15 दिवसात एसटीनं तब्बल 9,72,00,000ची कमाई केली असून अर्ध तिकीट असल्यामुळे महिलांची संख्या सुद्धा आता लक्षणीयरित्या वाढते। तर आता दिवाळीच्या दिवसामध्ये भंडारा एसटी विभागाला 10 दिवसांमध्ये 4,58,00,000चं उत्पन्न मिळालंय। आणखी काही दिवस एसटी हाऊसफुल असणार असून उत्पन्न 6 कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे। तर पावसाळा संपल्यानंतर सुद्धा गोंदियामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ दिसते। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये 33 डेंग्यूचे रुग्ण एकूण आढळलेत। पंढरपूर तालुक्यामधल्या वेणुनगर गुरसाळ येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना इथं संस्थापक चेअरमन आणि माजी आमदार कर्मवीर औदुंबररावजी पाटील यांची 100वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळेस रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं बुलढाणा जिल्ह्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय। तर वारसांना शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक देऊन आणि मानपत्र सुद्धा देण्यात आले। शिर्डीमधील साईबाबांच्या चरणी दिवाळीमध्ये भाविकांनी भरभरून दान केलं असून दिवाळीच्या सुट्टीत साईंच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं शिर्डीत दाखल झाले होते। त्यामुळे आता 10 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या 10 दिवसांमध्ये भाविकांनी तब्बल 17,50,00,000चं दान केलंय। नाशिक शहरामधील अवैध धंदे बंद करण्यासोबतच शहरातील राजकीय वरदहस्त असलेल्या गुन्हेगारांवर मोक्कासारखी कठोर कारवाई करणारे नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली झाली आहे। शहर सोडताना निरोप समारंभांच्या वेळेस त्यांना अश्रू अनावर झाले होते। हिंगोलीच्या गोरेगाव परिसरामधील 10 शेतकऱ्यांनी पीक कर्ज फेडण्यासाठी स्वतःच अवयव विक्रीला काढलं होतं आणि आता या शेतकऱ्यांनी जिवंतपणी स्वतःच्याच पोटाला हार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहे। गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी हे अनोखं आंदोलन केलंय। गाईच्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 80 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी पंढरपुरात रयत क्रांती संघटनेनं आंदोलन केलंय। तर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारच्या अध्यादेशाची होळी केली आहे। पालघरमधील जव्हार इथं बांधण्यात येत असलेल्या लेंडी धरणाच्या 90 पेक्षा अधिक आदिवासी प्रकल्पग्रस्तांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय। 17 वर्षांपूर्वी काम सुरू झालेलं असून अजूनही इथं प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत। सांगलीच्या पलूस तालुक्यामधल्या वसगडे येथील रेल्वे बाधित शेतकऱ्यांकडून न्याय हक्कासाठी थेट नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले। तर वसगडे येथील अनेक शेतकऱ्यांची रेल्वे प्रशासनाकडून जमीन संपादित करण्यात आली आहे, मात्र याचा मोबदला दिला नसल्यानं हे आंदोलन करण्यात आले। दुधाला 34 रुपये दर द्यावा यासाठी सरकारच्या दूध दर समितीनं शासनादेश काढला, मात्र हा आदेश धुडकावत राज्यातील दूध संघ आणि त्याचबरोबर दूध कंपन्यांनी दुधाचे भाव 27 रुपयांपर्यंत खाली आणलेत आणि त्याविरोधात आता अकोल्यामध्ये दूध उत्पादक शेतकरी संघटना आणि किसान सभेनं हा आदेश जाळून आंदोलन केलं। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या नागाई शुगर साखर कारखान्याविरोधात सुरू असलेलं साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय। 9 महिने उलटून देखील अनेक शेतकऱ्यांना ऊसाच्या तोडीची थकीत रक्कम मिळालेली नाही आणि त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं। वर्ध्यामध्ये राष्ट्रीय अभियानांतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे 1 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे आता जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे आणि दुसरीकडे आंदोलकांनी उदय सामंत यांची भेट घेण्यात आपल्या मागण्या सुद्धा मांडल्या। छत्रपती संभाजीनगरमधील सावळदाबारासह परिसरामध्ये कोणतीही सूचना न देता
शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला, तर हा वीज पुरवठा शनिवारपर्यंत सुरळीत न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. तर आता बातमी आहे ती म्हणजे 2 मुलांसह विवाहितेला घराबाहेर काढल्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेचे पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर पत्नीकडे पैसे मागितल्याची तक्रार आहे. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या कोकणगाव इथं रस्ता दुरुस्ती आणि संरक्षण भिंतीच्या कामाचं बिल अदा करण्यासाठी शासकीय ठेकेदाराकडून 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना सरपंच उज्ज्वला सतीश राजपूत आणि तिचा पती सतीश बाबू राजपूत यांना एसीबी अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी आता श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून दोघांना अटक देखील करण्यात आली. तर किरकोळ वादातून नातवानं आजीची हत्या केल्याचा प्रकार बीडच्या माजलगावातील लोणगावात समोर आलाय. 27 वर्षांच्या नातवानं 72 वर्षांच्या आजीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली आणि या प्रकरणी नातवाविरोधात गुन्हा दाखल झालाय. आणि या बातम्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत पाहत राहा न्यूज 18 लोकमत.